आम्हाला दोघांनाही चष्मा नाही, तर आमच्या मुलाला का चष्मा लागलाय? पालकांपैकी कुणाला चष्मा असेल किंवा नसेल, तर मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण कितपत असतं? नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. बरेच जे तरुण पालक आहेत त्यांचा मला एक प्रश्न असतो की आम्हाला दोघांनाही चष्मा नाही, तर आमच्या मुलाला का चष्मा लागलाय? पालकांपैकी कुणाला चष्मा असेल किंवा नसेल, तर मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण कितपत असतं? तर आतापर्यंत जे अभ्यास झालेले आहेत त्याच्यात असं लक्षात येतं की नंबर लागणं हे फक्त जेनेटिक्सवर अवलंबून नाही, त्याच्यामध्ये बरेचसे एन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा अवलंबून आहेत. जसं आपण पाहतो की 30-40 वर्षापूर्वी लहान मुलांना चष्मा असण्याची शक्यता खूप कमी असायची. म्हणजे 100च्या वर्गामध्ये 2-3 लोकांना चष्मे असायचे. आजकालच्या वर्गामध्ये तुम्ही पाहाल तर जवळजवळ 20-25% मुलांना डोळ्याला नंबर असतो. तर हे वाढलंय कशामुळे? तर जेनेटिक्स तर सेम असलं तरी आपले जे एन्व्हायरमेंटल चेंजेस झालेत, लाईफस्टाईल चेंजेस झाले, ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाशाची संबंध कमी झालाय, जवळचं काम वाढलंय, डोळ्याला रिलॅक्सेशन कमी मिळतं, आहारातले काही बदल झाले असतील ज्याच्यामुळे व्हिटॅमिन डेफिशियन्सी झाले असतील, या सगळ्या एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे सुद्धा हा नंबर वाढतोय. जेनेटिकली जर बघायचं झालं तर असं दिसून येतं अभ्यासात की जर दोन्ही पेरेंट्सना सुद्धा नंबर नसेल तरी सुद्धा आजकाल जो ट्रेंड आहे की 20-25% मुलांना नंबर लागण्याची शक्यता असते. जर पालकांपैकी एकाला नंबर असेल तर ही शक्यता साधारण 35-40% असेल, आणि दोघांनाही जर चष्म्याचा नंबर असेल पालकांना तर मुलांना होण्याची शक्यता 40-50% असते. म्हणजे लक्षात घ्या, जर दोन्ही पालकांना जरी डोळ्याचा नंबर असेल तरी 50% मुलांना अजून चष्मा लागत नाही. याचं कारण तेच आहे की हे जे मायोपिया किंवा नंबर वाढण्याचे जे प्रोसेस आहे ती 100% जेनेटिक नसून त्याच्यावर एन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चष्मा असेल आणि तुमच्या मुलांना चष्मा येऊ देण्यापासून तुम्हाला थांबवायचं असेल तर यासाठी रोज जवळजवळ 1 ते 2 तास आउटडोर ॲक्टिव्हिटीज मुलांची ठेवणे, ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाशाशी त्यांचा संबंध आला पाहिजे. स्क्रीनचा वापर, अभ्यास म्हणजे जे जवळचा अभ्यास जो असतो त्याचं प्रमाण नियंत्रित असणं फार महत्त्वाचं आहे, आणि आउटडोर ॲक्टिव्हिटीजकडे सुद्धा लहानपणी जास्त वेळ दिला गेला पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये योग्य आहार देणे, ग्रीन व्हेजिटेबल्सचा वापर करणं, ह्या सगळ्यांचा जर तुम्ही वापर केला तर तुमच्या मुलांना नंबर लागण्याचे चान्सेस कमी असतील. अर्थात एक लक्षात घ्या की डोळ्याचा नंबर लागणं हा काही गंभीर समस्या नाहीये. डोळ्याची दृष्टी चांगली असेल तर नंबर थोडाफार चेंज असला तरी काही फरक पडत नाही. याशिवाय ज्यांना मायनस नंबर लागतोय मुलांना, त्यांचा जर आपल्याला योग्य वेळी तो लक्षात आला तर आपण दृष्टी चांगली टिकवू शकतो, आणि त्याचप्रमाणे नंबर वाढवण्यापासून आपण थांबवू शकतो. याला विविध उपचार उपलब्ध आहेत, आय ड्रॉप्स उपलब्ध आहेत, वेगळे चष्मे उपलब्ध आहेत, त्याला काही एक्झरसाइजेस उपलब्ध आहेत. या सगळ्याचा वापर करून आपण नंबर वाढवण्यापासून सुद्धा थांबण्याचा प्रयत्न करू शकतो. पण लक्षात घ्या, तुम्हाला जर नंबर असेल किंवा नसेल तरी मुलाची किंवा मुलाची शाळेत किंवा म्हणजे दरवर्षी लहान असताना दरवर्षी डोळ्याची योग्य तपासणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. किंवा जेवढं आपण ते लवकर डिटेक्ट करू तेवढा नंबर वाढवण्यापासून आपण थांबू शकतो. धन्यवाद.